कंटाळा आला तरी नेहमीप्रमाणे मन मारून कामावरती जाऊया. तर नमस्कार बॅचलर्स. भाजी चपाती बनवायचा कंटाळा येतो म्हणून गप्प खिचडी घेऊन जाऊया. माझ्या खिचडीला काय नावं ठेवू नका, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म. स्वतःला बनवावं लागतं ना. आज ना उद्या वजन वाढेल या आशेवरती केळी घेऊन चाललोय. कलियुग चालू झालंय म्हणून थोडंसं देवाचं दर्शन घेऊन बाहेर निघालो. रिक्षात बसलो आणि कॅमेरा शायनिंग मारत असताना लक्षात आलं की चेहऱ्यावरती गवत जाम वाढलंय. संडेला या गवताला उडवून टाकतो. आपली लॅम्बोर्गिनी आली आणि मुंबईवाल्यांची व्हीआयपी सीट म्हणजेच गेट. बाबा ह्या गेटसाठी किती स्ट्रगल करावा लागतो या मुंबईवाल्यांनाच माहित. भाईंदरला उतरून कामावरती न जाता पहिला ज्यूस पिऊन घेतला, नंतर कामावरती गेलो. मग 5 ते 10 मिनिटं ती बॉटल भरण्यातच जवळ. त्याच्यात इस्कायची सवय असल्यामुळे फ्रीज खोलला तर त्याच्यात आंबा दिसला. आपला तर नाही, मग हा खायला कसा भेटेल? तर ताईला बोल, फ्रीज मध्ये ठेवलाय आंबा. कोणाचा? मग ताईने लगेच आंबा कापला. वेड्या बहिणीची वेडी माय. संध्याकाळ झाली तशी लगेच त्यांनी कापाकापीची सुरुवात केली होती. बोललो ऑफिस मध्ये जेवण बनतंय की काय, पण नंतर लक्षात आलं नाही दुसरंच काहीतरी बनतंय. मग विचार केला थोडीशी यांना मदत पण करायला जाऊया. आता तुम्हाला विचार पडला असेल हा हसतोय कशाला? बाबा हसणं गरजेचं आहे. बनवणार ती होती. खुश होऊन जास्त दिलान तर दिलान, आणि तिने खरोखरच जास्त दिलान. एवढं जास्त दिलान की तिला स्वतःला कमी पडलं. कशी घेते बघा. प्रियंका बाई, भाल्याची दुनिया नाही राहिली. मी जाऊन खातो. चला बाय बाय, काळजी घ्या.